कसं आहे? छान छान. अगं वाढीव म्हण वाढीव. यात कामात बिझी होतो ना, एडिटिंग चालू होतं आपलं. जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने व आपल्या मराठी भाषेत एडिटिंग, ते पण फ्रीमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप भारी झाला आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण मी सांगितलेले स्टेप जर तुम्ही सांगितलेल्या स्टेप त्याप्रमाणे तुम्ही एडिटिंग केली तर ती पुढच्या व्यक्तीला व तुम्हालाही खूप आवडेल. बात तो सही है. आणि राहिला प्रश्न व्हिडिओमध्ये जे पण आपण ॲप यूज केले आहेत ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील. तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. पेटमार्क आणि शेकीपेक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मी तुम्हाला सर्व एडिटिंग डिटेलमध्ये सांगतो. आणि आलाइट मोशन जर कोणाला चालवायला येत नसेल तर मी त्यावरही व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. आणि एडिटिंगबद्दल काही अडचण येत असेल तर मला कमेंट करून किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा, मी नक्की रिप्लाय देईल. चला तर मग वेळ न घालवता चालू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. मेरा नाम रंगों भरी सुबह मेरी मस्ती में डूबी है मेरी शाम झूठी कहानी. तर असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला आलाइट मोशन या ॲपची गरज लागणार आहे. तर आलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीपेक प्रोजेक्ट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन इम्पोर्ट करून घ्यायचं आहे आलाइट मोशन ॲपमध्ये. त्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट बिट लिहायचं आहे. आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे. 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फोटोला शेवटपर्यंत ठेवायचा आहे. त्यानंतर पुन्हा या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला 10.1 सेकंद लिहायचं आहे. आल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे फोटोला कट करायचा आहे. तर फोटो कट केल्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मी एक PNG दिली आहे, ती ॲड करून मूव्ह अँड ट्रान्सफरचं इथे तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ही PNG अशा प्रकारे वरती ॲड करून घ्यायची आहे. ही PNG ॲड केल्यानंतर तुम्हाला ही PNG शेवटपर्यंत ठेवायची आहे. तर शेवटपर्यंत ठेवल्यानंतर पुन्हा प्लसच्या आयकॉनवरती जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. तर तुम्हाला एक शॅडो PNG दिली आहे, ती आपण जी आधी PNG ॲड केली होती त्याच्यावरती ॲड करायची आहे. तर ही PNG शेवटपर्यंत ठेवायची आहे. तर ही PNG शेवटपर्यंत ठेवल्यानंतर तुम्हाला ही PNG वरती ते राईट साईडला क्लिक करायचं आहे. तर उजव्या साईडला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही PNG अशा प्रकारे खाली आणायची आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला ते ॲडजस्ट करायची आहे PNG. तर अशा प्रकारे PNG ॲड झाल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. शेकीपेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर हा 1 नंबरचा इफेक्ट आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर हा पहिला फोटो आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा शेकीपेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर पुन्हा बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर आपला व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ तुम्हाला जेवढ्या पण क्वालिटीमध्ये पाहिजे असेल तेवढं तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. बस आज के लिए सिर्फ इतना ही. अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए.